आणि व्यासपीठावरील उपस्थित मान्यवर आणि माझ्या प्रिय मित्रांनो आणि बंधू भगिनींनो, आज आपण साजरा करत आहोत एक अत्यंत महत्त्वाचा दिवस, इंटरनॅशनल वुमन्स डे. हा दिवस फक्त शुभेच्छा देण्याचा नाही, तर स्त्रियांच्या संघर्ष, कर्तृत्व आणि सामर्थ्याला सलाम करण्याचा दिवस आहे. मित्रांनो, इतिहास पाहिला तर प्रत्येक युगात स्त्रियांनी समाज घडवला आहे. घर सांभाळताना त्यांनी संस्कार दिले, शिक्षण घेताना त्यांनी समाजाला दिशा दिली आणि संकटात त्यांनी धैर्याने लढा दिला. आपल्या भारतभूमीतही अनेक महान स्त्रिया होऊन गेल्या. ज्ञानाचा दीपक प्रज्वलित करणाऱ्या सावित्रीबाई फुले, स्वराज्यासाठी पराक्रम करणाऱ्या राणी लक्ष्मीबाई आणि आकाशाला गवसणी घालवणाऱ्या कल्पना चावला या सर्वांनी जगाला दाखवून दिलं की स्त्री केवळ घरापुरती मर्यादित नाही, ती संपूर्ण जग बदलण्याची ताकद ठेवते. स्त्री म्हणजे फक्त आई, बहीण, पत्नी किंवा मुलगी नाही. स्त्री म्हणजे शक्ती, साहस आणि संस्कार यांचे सुंदर रूप आहे. आजच्या काळात स्त्रियांना शिक्षण, विज्ञान, क्रीडा, राजकारण, उद्योग अशा प्रत्येक क्षेत्रात आपली छाप सोडत आहेत. त्या डॉक्टर आहेत, त्या इंजिनियर आहेत, त्या सैनिक आहेत, वैज्ञानिक आहेत आणि देश घडवणाऱ्या नेत्या देखील आहेत. पण अजूनही समाजात काही ठिकाणी स्त्रीला कमी लेखले जाते, तिच्या स्वप्नांना मर्यादा घातल्या जातात. म्हणूनच महिला दिन आपल्याला एक संदेश देतो, स्त्रीला संधी द्या, ती इतिहास घडवेल. ज्या घरात स्त्रीचा सन्मान होतो ते घर सुखी असते. ज्या समाजात स्त्रीला समान संधी मिळते तो समाज प्रगती करतो. म्हणूनच आज आपण सर्वांनी एक संकल्प करूया, स्त्रीचा सन्मान करू, तिच्या पंखांना बळ देऊ आणि समानतेचा समाज निर्माण करू. कारण स्त्री सशक्त झाली तर कुटुंब सशक्त होते, कुटुंब सशक्त झाले तर समाज सशक्त होतो आणि समाज सशक्त झाला तर देश प्रगती करतो. त्यासाठी शेवटी एवढंच म्हणावंसं वाटतं, स्त्री आहे शक्ती, स्त्री आहे प्रेरणा, तिच्यामुळे उजळते जीवनाची वाट. जिथे स्त्रीचा होतो सन्मान नेहमी, तिथेच घडते प्रगतीची खरी पहाट, तिथेच घडते प्रगतीची खरी पहाट. धन्यवाद.